पाठीमागे बघताय ढगाळ वातावरण एकदम. सकाळचे 8:30 वाजून गेलेले आहेत आणि या साईडला समोर बघताय दिवार मेमो समोर उभी आहे आपली आणि हिच्यानेच आपण प्रवास करणार आहोत. ही आहे 8:45ला प्लॅटफॉर्म क्रमांक 8वरनं ही सुटते. नमस्कार म्हणजे माझं नाव आदित्य आणि स्वागत करतो आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. म्हणजे बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ नव्हत्या, त्यामुळे माफ करा, पण जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओज घेऊन यायचा. तर म्हणजे आता मे महिन्याची एंडिंग चालू आहे आणि सध्या पावसाचं पूर्ण वातावरण झालं आहे. पूर्ण पाठीमागे बघताय ढगाळ वातावरण एकदम. आणि आत्ताचेच हे दिवस आहेत जेव्हा पावसाच्या हलक्या सरी यायला सुरुवात होते आणि एकदा पाऊस लागायला सुरुवात झाली की आपल्याला गणरायाच्या आगमनाची चाहूल लागते. तर हे सगळं मी का सांगतो आहे, कारण मी आता आलेलो आहे पेण हमरापूरमध्ये गणपती बाप्पांचे कारखाने पाहायला, जिथे सुंदर आणि गोड गोड मूर्त्या, मोठमोठ्या मूर्त्या बनतात आणि इकडनं बाहेरगावीसुद्धा बऱ्याच मूर्त्या येतात. तर तेच पाहायला आलेलो आहे. 2026मध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या मूर्त्या पाहायला मिळतील, परत नंतरला कारखान्यात कितपत काम झालेलं आहे, तर तेच पाहायला आलो आहे. आता मी आहे हमरापूर रेल्वे स्टेशनला. तर चला आता जाऊया आतमध्ये आणि कारखान्यामध्ये बघूया किती मूर्त्या तयार झाल्या त्या. आता आपण मार्केट लाईनला आलेलो आहोत आणि इकडे समोर बल्ला आर्ट्स दिसतोय तुम्हाला. इथे मूर्त्या वगैरे सेलिंगला वगैरे ठेवतात आणि अजून एक कारखाना आहे तो तुम्हाला आतमधल्या साईडला दाखवतो. त्या साईडला इकडे गणपती बाबा असले भारी आहेत. इकडे दिलेलं आहे पूर्ण शोरूममध्ये 4 ते 12 फुटापर्यंत गणपती व देवीचे कलर व कच्च्या मूर्त्या मिळतील. एक डिस्प्लेला ह्या मूर्त्या लावलेल्या आहेत, त्याचप्रमाणे आता ही पण बहुतेक डिस्प्लेला जाईल मस्तपैकी. पाठीमागे वाघ दाखवले आणि मस्तपैकी गणपती उभा, फ्लोरिंग वगैरे दाखवले. हा पण मस्त वाटतो गणपती. आपण थोड्या दिवसांनी बहुतेक डिस्प्लेला इथे असेल बहुतेक. सो आता आतमध्ये जाऊया आणि शाडूमातीचे पण गणपती बघू. इकडे बहुतेक मूर्त्यांचं रंगकाम झालेलं आहे, परत इकडे रंगकाम काही मूर्त्यांचं चालू आहे. आता आपण डिस्प्लेच्या मूर्त्या बघितल्या, आता कारखान्याच्या इकडे जाऊ, तिकडे मोठमोठ्या मूर्त्या वगैरे बनवतात. परत नंतरला डिस्प्लेला पण मला यंदा बऱ्याच मूर्त्या ज्या दिसलेल्या आहेत, आत्तापर्यंत बऱ्यापैकी मूर्त्या नवीन डिस्प्लेला लावल्या नाहीत. तर तिकडे जाऊया आणि नवीन अजून किती मोठमोठ्या मूर्त्या बांधल्या आहेत एक्सपोर्टच्या, तर त्या तुम्हाला दाखवतो. आता आपण इकडे खालती आलो आहे, ऊन जाम लागतो आहे. इकडे या साईडला वर्कशॉप आहे बल्लाळ आर्ट्सचा, तर इकडे आलेलो आहे. आता मगाशी आपण हाच गणपती बघितला तिकडे डिस्प्ले साईडला, जो की तयार झालेला आहे. आणि आता इकडे सेम गणपती, तर नवीन हे चालू आहे कलर काम वगैरे त्याचं. तर तिकडे आतमध्ये पण बऱ्यापैकी मूर्त्या आलेल्या आहेत, ज्या की नवीन मूर्त्या बनवलेल्या आहेत. तर तिकडे काम चालू आहे सगळं. इकडे या साईडला गणपती बनवण्याचं काम चालू आहे. सो इकडे प्रबळ वगैरे पण बनवतात, तिकडे गणपती पण वगैरे बनवत आहेत.
आपण आलेलो आहोत आणि इकडे बघताय 2025 मागच्या वर्षीची व्हायरल मूर्ती परळचा महाराजाची, ती कसली मस्त वाटते. त्यानंतर इकडे गणपती बघा. आता आपण आहोत आशिष आर्टमध्ये. हा समोरचा व्ह्यू बघा कसला मस्त व्ह्यू आहे आणि त्याचप्रमाणे इकडे सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आहे. वाव, ती मला खूप आवडली, भारी एक नंबर. आणि इकडे बघा संपूर्ण मूर्ती आहेत, सगळ्या सुकवायसाठी ठेवल्या आहेत. इकडे बघा पूर्ण एक छोटासा ग्राउंड आहे, त्या ग्राउंडमध्ये मस्त आहे की गणपती बाप्पांना सुकवायला ठेवले. एकदा सुकले की यांच्यावर कलर काम वगैरे केलं जाईल, पॉलिशिंग, त्यानंतरला कलर काम. चला, संध्याकाळचे आता 4 वाजायला आले. 4 वाजले तरी अजून इथंच आहे. घरी जायची ट्रेनच नाही. 2 वाजताची ट्रेन जी असते ती शुक्रवारपर्यंत असते, म्हणजे सोमवार ते शुक्रवार, आणि शनिवार रविवार नसते. आणि तिथंच फजिती झाली. मला 2 वाजता रिटर्नची ट्रेन पकडेन आणि नंतर समजलं की संडे आणि सॅटर्डे ती ट्रेनच नसते म्हणून. आता डायरेक्ट आहे 4:40ची, म्हणजे 4:45च्या दरम्यान ती ट्रेन येईल. पोहा दिवा मेन्यू तिच्यानं जायला होईल. तर जाम हालत झाली. पण तुम्ही पण याचा प्लॅन कराल तर मध्येच कधीतरी या, बुधवार, गुरुवार, शुक्रवार असं या. चला, जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवायचा एक प्रयत्न केला आहे. आणि आता ते सध्या रंगकाम वगैरे थोडंफार चालू, म्हणजे काय काय ठिकाणी मूर्त्या वगैरे बनवूनच अजून चालू आहे. एकदा जेवढं व्हिडिओमध्ये दाखवत आलं तेवढं दाखवायचा प्रयत्न केला. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय. पुन्हा व्हिडिओ सुद्धा तरी नवीन व्हिडिओमध्ये.